नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. त्याच्याच मी स्कूलमध्ये निघालेले आहे. स्कूलमध्ये निघाले आणि तसंच मला जरा काम पण आहे. त्यावेळेस काय झालं, माझे बिल ना दोन बिल कसं काय आले काय माहिती, तर ते पण चेक करायला जायचं. इथले फुलं ना मला खूप आवडतात. खूप छान मस्त फुलं इथे. तर फायनली माझ्या बेडरूमकडे मी आलेच, कारण की रोज माझं राहून जातं हॉल, किचन, गॅलरीतलं झाडांकडे प्लांटिंग, त्याचं माझ्याकडे जास्त लक्ष असतं. तर मग आज मी बेडरूमकडे घेतलं. आज फायनली मी बेडरूम म्हटलं आवरूनच घेऊया. थोडीशी धूळ झाली होती खिडकीमध्ये आणि मिरर पण थोडासा कालचं आवरलं कपाट. तुम्ही पाहिलंच माझा व्हिडिओ, पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा. मी माझं कपाट कसं ऑर्गनाईज केलेलं आहे. तर मिरर राहिला होता पुसायचा, तो पण मी पुसून घेणार आहे आता. तर थोडं आधी त्याच्या आधी मस्त जिथल्या तिथं क्लिनिंग टापटीपच्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या, लहान मुलं असले ना आता इतका पसारा करतात, तर त्या वस्तू व्यवस्थित ठेवून घेत आहे मी. बॉटल्स, क्लचर, कुठे काय काय म्हणजे असं वस्तूंचा पसारा असतो. आणि आता सहसा जास्त वस्तू नाही लागत ना, ब्लँकेट वगैरे, त्याच्यामुळे मग मी सर्व धुवून वगैरे वॉश करून ठेवून दिलेले आहेत. आता कोणालाच लागत नाही. ॲक्च्युली खूप गरम व्हायला लागलेलं आहे पुण्यातसुद्धा. आणि असं वाटतं की पुण्यात थंड पण नाही. असं 8-10 दिवसापासून खूपच गरम व्हायला लागलेलं आहे. तर इथं सर्व इथं माझं एक प्लांट पण होता, पाम ट्री होता लावलेला, पण तो मी मागच्या वेळेस गावाला गेले ना सुट्टीमध्ये, तर माझा पाम ट्री खराब झाला, मग मी आणलाच नाही. आता जूनमध्येच डिरेक्टली मी तिथं एक प्लांट लावणार आहे, कारण की मला प्लांट खूप आवडतात. तर मग मी तिथे लावेन आणि मस्त ठेवेन. तर तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेल, एकदा बेडरूमची टूर करेल, कसं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे माझं बेडरूममध्ये सर्व काही. तर व्यवस्थित सर्व मी दाखवेन तुम्हाला लवकरच. तर इथं सर्व आता ह्या वस्तू मी ठेवून घेते. आणि पसारा राहिला ना घरामध्ये खरंच मन नाही लागत. आणि जेव्हा व्यवस्थित छानसं घर आवरलं जातं ना, तेव्हा मग घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटतं आणि छान वाटतं. मुलांची कपड्यांचा पसारा इतका असतो ना, स्कूलची कपडे इतकं म्हणजे असं वाटतं ना, तर त्यांचं ठेवण्यासाठी म्हणून मला मग पटकन जागच्या जागी मी वस्तू ह्या ठेवून घेत असते. माझेसुद्धा आता मी सध्या तर उन्हाळा आहे म्हणून ड्रेस घालू राहिले, नाही तर मग साड्या तर मला लागतातच. तर आता ड्रेस थोडे दिवस वापरून घेणार आहे, कारण की परत मग जूनपासून रेग्युलर शाळा सुरू होते ना, मग साडी कधीतरी ड्रेस घालते मी, तर रेग्युलर मी साडीच नेसते मग. तर आता सध्या उन्हामुळे मग मला पण खूप त्रास होतो त्या साडीचा, त्याच्यामुळे मला पण अद्विकला घ्यायला जायचं, बाकी कामं असतात ना, म्हणून मग ड्रेस सहसा मी आता घालते. आणि इथं छान तुम्ही पाहिलं खिडकीमध्ये सुद्धा प्लांट ठेवलेले आहे आणि इकडून छान हवा येत असते खिडकीतून. ॲक्च्युली मला ही विंडो आहे ना, अजून जराशी मोठी करायची आहे, ती लवकरच करणार आहे मी. तर इथं सर्व माझं झालं आहे, कपाटामध्ये ठेवून कपडे वगैरे सर्व झालं आहे. आणि पसारा पटकन मी आवरण्याचा प्रयत्न केला आज जास्तीत जास्त. आणि आता मी याचं माझं काय झालं, ही स्प्रे आहे ना, जे मिरर वगैरे आपण क्लीन करतो त्याचा स्प्रे, ते स्प्रेचं जे आहे तेच तुटून गेलं. तर ते कसं काय तुटलं काय माहिती. मागच्या वेळेसच मी बाथरूममधलं मिरर क्लीन केला होता, तर आता ह्यावेळेस स्प्रे करताच येणार नाही. तर मग मी पण म्हटलं मग आता काय करावं, मी डिरेक्टली मग टिश्यू पेपरवर थोडं ते लिक्विड टाकून आता म्हटलं पुसून घेऊयात, कारण की असं काही ते होतच नव्हतं. मी खूप ट्राय केलं बसवण्याचं, पण नाही झालं ते. तर आता काय करायचं म्हटलं, तर नवीन बॉटल आणेल ना, तेव्हा ते लिक्विड त्याच्यामध्ये मी ओतून घेणार. आता तसंच करावं लागेल, कारण की मग आता ही बॉटल काहीच कामाची नाही, यूज नाही होणार ही बॉटल. तर म्हटलं मग आता कसं करायचं. तर मग मी काय केलं, हे टिश्यू पेपरवर ओतूनच मिरर क्लीन करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. हा कपाट आहे ना, जवळजवळ 10-12 वर्ष झाली आणि खूप भक्कम कपाट आहे. स्टार्टिंगला घेतलेला होता, मग किती 14,000चा होता हा कपाट त्यावेळेस घेतलेला. तर म्हणून मग असं देऊ पण वाटत नाही, कारण की खूप भक्कम पण कपाट आहे. तर बघू आता ह्या कपाटाचं कुठे ठेवता येईल आणि दुसरं कपाट कसं ऑर्गनाईज करून, म्हणजे कस्टमाइज करून घेणार आहे मी कपाटसुद्धा. त्याचं एक छान मला एक स्केच ड्रॉ करणार आहे, कसे कप्पे हवे कसे नाही ते सर्व कपाटचे मी ड्रॉ करून त्यांना तसं मी हे सांगणार आहे.
तर कस्टमाइज करून घेतलं ना तर बरं पडेल, कारण की मला वॉचसाठी वेगळं असं म्हणजे बरेचसे असे ज्वेलरीसाठी ह्या अशा पद्धतीने जरा करायचं आहे. आता करायचं तर एकदा छानच करायचं विचारपूर्वक, असं माझं तरी मत आहे. कारण की पैसे सारखे सारखे आपण एकाच गोष्टीसाठी घालू नाही शकत, म्हणून एकदा घ्यायचं पण विचार करून घ्यायचं, अशी माझी सवय आहे आधीपासून. तर मग मी कधीच नाही एकदम घ्यायचं म्हणून घ्यायचं असं कधीच करत नसते. तर तुम्हीसुद्धा असंच करा, पैसे आपले वाचवायचे असतात तर इथं सर्व माझं बघा झालं आहे सर्व क्लीन. तर मी इथं विंडोसुद्धाही क्लीन करून घेतलेली आहे. इथं ॲक्च्युली बाजूला ना कन्स्ट्रक्शनचं काम आहे ना चालू, त्याच्यामुळे खूप धूळ वगैरे येत असते, तर सिमेंटचं वगैरे, तर म्हणून मला क्लीन करायला लागतं. आता तरी थोडं कमी झालं, नाही तर आधी नाही इतकं त्रास व्हायचा धुळीचं, तर आता तरी थोडंसं कमी झालेलं आहे. तर इथं सर्व माझं झालं आहे आवरून. तर झाली माझी बेडरूमची क्लिनिंग पूर्ण ऑलमोस्ट छान झाली, म्हणजे पटापट करून घेतली. रोज राहायचं आणि असा पसारा. तर लहान मुलं असले ना खूप पसारा बेडवरती, उषा इकडे, टेडी सगळं इकडे तिकडे असतं, तर असा पसारा असतो. पण मला आवरलं ना तेव्हा चांगलं वाटतं. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, तर प्रत्येक गृहिणीकडे ह्या वस्तू असायलाच हव्या, आणि गृहिणीने पण छान दिसावं, गृहिणीने पण नीटनेटकं राहावं, स्टायलिश राहावं, घरात राहून सुद्धा छान राहावं असं मला वाटतं. कारण की बघा, घरातच राहणारे मग तुम्ही कधीतरी बाहेर जाणार, तेव्हा तुम्हाला मग छानसं तयार होणार, त्याला काय अर्थ? रोजच तुम्ही तयार झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय काय वस्तू असायला हव्या एका गृहिणीकडे, मी त्या वस्तू दाखवणार आहे. तर ह्या वस्तू गृहिणीकडे असायलाच हव्या, आणि काय काय वस्तू आहे त्या मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे आपल्याकडे ॲलोवेरा जेल असायला हवा चेहऱ्याला लावण्यासाठी मेकअपच्या आधी. त्याच्यानंतर पॉन्डचं मॉइश्चरायझर, पॉन्डचं मी वापरते. त्याच्यानंतर सनक्रीम संपली माझ्याकडे, दोन्ही पण संपल्या, थोड्याशा राहिल्यात त्या. सनक्रीम असायला हव्या. त्याच्यानंतर आपल्याकडं जास्त आपल्याला मेकअप नको, लाईट मेकअप असा तर ही लॅक्मीची सीसी क्रीम ही मी वापरते. त्याच्यानंतर लूज पावडर ही कोणती आहे तर फिट मीची आहे ही लूज पावडर, तर ही मी वापरते. त्याच्यानंतर छानशा आपल्याकडे छान न्यूड कलर, एकदम लाईट वेट कलर जशा बिस्किट हव्या, आणि छान मस्त एक ब्रश हवा, असं आपल्याला एकदम छान असं आयब्रो सेट करायला ब्रश पाहिजे एका गृहिणीकडे. आणि छान एक मस्त आय शॅडो किट पाहिजे, जी की माझ्याकडची किट आहे ही, तर मी ही किट वापरते. तर ह्या वस्तू प्रत्येक गृहिणीकडे असायला हव्या मला तरी वाटतं, कारण की घरात पण आपण छान राहायला पाहिजे. कारण की बघा, रेग्युलर ज्या घरातच गृहिणी राहतात ना त्यांना असं वाटतं फक्त असं उचडा बांधा आणि कामच करा नाही, पण त्यांनी सुद्धा छान असं टापटीप आधी छान तयारी करायची आणि प्रेझेंटेबल राहायचं असं मला वाटतं. आणि छानशे घरात पण कुर्तीज वगैरे, कॉर्डसूट, म्हणजे तुम्ही जसं तुमच्या घरामध्ये कपडे घालत असेल ना त्यानुसार कपडे सुद्धा घाला. कॉर्डसूट किंवा ड्रेस, कुर्तीज ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे सुद्धा घरात जरा वेगळे ठेवा प्रेझेंटेबल राहण्यासाठी. तर ह्या वस्तू सगळ्या माझ्याकडे आहे. तर अशा तुम्ही वस्तू घ्या, आणि ना एकदम लाईट वेट मेकअप होतो, आणि जास्त आपल्याला पैसे पण नाही लागत, आणि खूप स्वस्तात आणि मस्त आहे हे. तर माझ्याकडे एवढ्या वस्तू आहे, मी जास्तीच्या वस्तू नाही ठेवत. आणि छान माझं असं पाऊच पण आहे, असं छान माझं पाऊच पण आहे, याच्यामध्ये मी सर्व माझं ठेवते. माझ्याकडे भरपूर साहित्य आहे, पण मग रोजचं डेली यूजला मला एवढंच लागतं. आणि छान मस्त लिपस्टिक आहे, ही पण किकोची आहे. तर असं छान एक कोम पाहिजे मोठा मस्त, छानशा अशा वस्तू आपल्याला पाहिजे. तर आज पाणीच नव्हतं घरामध्ये, म्हणून खूप उशीर आम्ही घरातली कामं केले सर्व. आता स्वयंपाकाची तयारी करावं लागेल. स्वयंपाकामध्ये बघते काय करायचं काय नाही. तसं तर बेडरूम तुम्हाला मी दाखवलंच, आवरलं गेलं माझं छानसं मस्त व्यवस्थित. तर चला मी स्वयंपाकामध्ये काय बनवेल, शक्यतो कढी आणि खिचडी, खानदेशी पदार्थ कढी आणि खिचडीचा बनवणार आहे. तर बघू आता, पटकन स्वयंपाकाला तयारी पण करेल. चला तोपर्यंत हे ठेवून देते मी. तर इथं पाहू शकता माझं सर्व आवरून झालं आहे. आता मी स्वयंपाकाची तयारी करते, आणि स्वयंपाकामध्ये काय बनवते तर तुम्हाला दाखवेनच. चला मग आता स्वयंपाकाकडे जाऊया.
3 शिट्ट्या काढून घेईन आता. आणि इथं कढी आपली मस्त रेडी झाली. इकडे दूध पण ठेवलं आहे मी तापत. स्वयंपाक होईलच ऑलमोस्ट आणि नंतर आम्ही जेवायला बसू. तर आज खूप बाहेर आंबेडकर जयंती मुळे ना इकडे DJ वगैरे आज पण लावलेले आहे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.